ब्लास्टिंग उडवून टाका, आम्ही कोरडोवर राहायला तयार. शासनात जर ताकद असेल त्यांची, आम्हाला काही द्यायची दानत असेल त्यांचं, तर या बंधाऱ्याला केटी वेअर करावं, नसता ब्लास्टिंग उडून द्यावा. नाही त्यांनी उडीला तर आम्ही उडीणारच. उद्या आता अजित दादा यायचे म्हणते, तर त्यांच्या पुढे बी आम्ही हेच प्रस्ताव मांडणार आहेत. आमचा मुख्य प्रश्न काय आहे की केटीवेअर बंधारा पाहिजे, बंधारा नको आहे असं नाही आमचा विषय. बघा ते फुरसन जे गुतलंय ना, ह्याच्यामुळे हा दबाव मागं गेला. कुठं? हा धारवांट्याच्या शिवारात गेला. बरोबर, पूर्णपणे प्रयत्न करतो की आपल्या इथं किट्टीवेरचाच बंधारा बांधून देतो. नमस्कार, आपण आज सिंदफण्याच्या त्या साक्षाळ पिंपरीचा जो बांधारा आहे, जुन्या पद्धतीचा, जो 7 फुटाचा दरवाजा असलेला, त्याचा वाट असणारा जो बांधारा आहे, त्या बांधाऱ्यावर आहोत. सिंदफणीने 3 दिवस झाले उग्र रूप धारण केलं होतं आणि धारवंटा, साक्षाळ पिंपरी, उक्कड पिंपरी, त्याचप्रमाणे वरलाकडच्या ज्या काठावरचे गाव आहेत, त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी बाधित झालेल्या आहेत. आज थेट पाहणी करण्यासाठी आपल्या गेवराई तालुक्याचे युवा नेते यशराज भैया पंडित या ठिकाणी आलेले आहेत. आता स्वतः यशराज भैयांनी पाहणी केली. भैया, काय सांगाल, आज तुम्ही स्वतः प्रत्यक्ष या बंधाऱ्यावर आहेत, सिंदफणीचं उग्र रूप आणि या चुकीच्या बंधाऱ्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आज खरं तर इथं समक्ष आल्यानंतर एवढं लक्षात आलं की म्हणजे शेतकऱ्याची आपल्या गेवराई तालुक्यात व मराठवाड्यात जी एवढी खराब परिस्थिती झालेली आहे, अक्षरशः म्हणजे हा बंधारा फुटल्यामुळे होती आणि सगळा प्रवाह बदलला. आणि जर हा बंधारा जो फुटला नसता तर मग मला सांगतो, हा खरं तर ही जी प्लॅनिंग करून हा जो बंधारा बांधलेला गेला आहे, एकदम चुकीच्या पद्धतीचं बांधलेला गेला आहे. एकतर आज फुरसन बघा ना तुम्ही भैया. बरोबर. आता मागं बघू शकता तुम्ही, हे जे फुरसन आहे ना भैया, थोडं असं समजत, हे बघा ते फुरसन जे गुतलंय ना, ह्याच्यामुळे हा दबाव मागं गेला. कुठं? हा धारवांट्याच्या शिवारात गेला. बरोबर. आणि तिकडून 3 प्रवाह झाले. जर ह्या ठिकाणी तुम्ही बघा 7च फुटाचं अंतर आहे, जर 7 फुटाचं नसतं, जास्त अंतर असतं, तर हे गुतलं नसतं. बरोबर. आणि आता मी स्वतः तहसीलदार साहेबांना बोलून आबांच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना सांगतो, कलेक्टर साहेबांना सांगतो, समक्ष त्यांना इथं येऊन इथं पाहणी करायला होतो आणि आपण शक्य तर हे बंधाऱ्याची दुरुस्ती करू, नाहीतर मग सरळ सर्व लोकांची मागणी आहे की ब्लास्टिंग करू. तो ब्लास्टिंग उडवून टाका, आम्ही कोरडोवर राहायला तयार आहेत. पण तुमचं हे आम्हाला नको, ते बागायती नको क्षेत्र, तुमच्या बागायतीचं नाहीच आहे. कारण काहीच नाही, 1 रुपयाचा याचा फायदा नाही. जसा तो बंधारा झाला, प्रत्येक वेळेला काहीतरी 2002ला हीच परिस्थिती झाली. बंधारा कोणला, या बाजूवाल्याची बंडूनानाची जमीन तर 2 एकर 3 एकर दरवेळेस त्याची ती परिस्थिती वाहून जायची. पण त्यांची 2 एकर तर जमीन आहे, पण आज 1000 हेक्टर क्षेत्र धारवंट्याचं फक्त हे बंधारा कोंडल्यामुळं, याला झाडे झुडपं गुंतल्यामुळं आमची बाधित झालेलं क्षेत्र आहे. तर आम्हाला शासनाला याच्या आधी पण असं झालं का? हा 2 वेळा झालं हीच परिस्थिती आहे. हा पुन्हा फक्त त्याच्यावर शासनाने पैसे टाकायचे, दुरुस्ती करायचे. काय त्या दुरुस्ती करण्याचा काय उपयोग आहे? त्या दुरुस्त करून करायचंय काय? ते आमच्या फायद्याचं नाहीच आहे. आता मागणी एक तर याला ब्लास्टिंग उडवा, शासन नाही उडवलं तर आम्ही 2 गावचे 3 गावचे लोक रस्त्यावर उतरून ब्लास्टिंग याला उडवणारच आहेत. बंधारा नकोच आहे आम्हाला बागायती नको, कोरडो जगू द्या. आमची हीच मागणी आहे, कोरडो आम्हाला जगू द्या, आम्ही सुखी जीवन जगू. कोरडो उन्हाळ्यामध्ये पाणी नसल्यामुळे केटीवेअर करा. बरोबर. शासनात जर ताकद असेल त्यांची, आम्हाला काही द्यायची दानत असेल त्यांचं, तर या बंधाऱ्याला केटी वेअर करावं, नसता ब्लास्टिंग उडून द्यावा. नाही त्यांनी उडीला तर आम्ही उडीणारच आहेत. काय आम्ही सारे जेलमध्ये टाकायचं टाकू द्या 3 गावच्या लोकांना, पण आम्ही त्याला ब्लास्टिंग उडवणार ठेवणार नाही. ह्या तीव्र भावना याच्यासाठी आहेत की या ठिकाणी जे क्षेत्र बाधित आहे, ते क्षेत्र एवढं बाधित आहे, हजारो एकर धारवंटा, साक्षाळ पिंपरी, पलीकडे उक्कड पिंपरी, बहादरपूर, ह्या सगळ्या गावाचं क्षेत्र या ठिकाणी 3 तालुक्याचे क्षेत्र बाधित आहेत. पलीकडे शिरूर असेल, इकडं गेवराई असेल, इथं बीड असेल, हे सगळे क्षेत्र बाधित आहेत. नाना, काय सांगाल तुम्ही या सगळ्या क्षेत्रात? नाही, आमचं तेच म्हणणं आहे की याची रुंदी आहे ना, ही कमी आहे. केटीवेअरचा बंधारा जर झाला तर याची रुंदी वाढन आणि पुन्हा दुरुस्त करून काही उपयोग होत नाही ना. मग त्याच्यासाठी दुरुस्ती नकोच, ही दुरुस्ती अजिबात नको आहे आम्हाला. एक तर तो नाही उडवला, शासनाने आम्हाला परवानगी द्यायची, नाही उडवला तर आम्ही उडविणारच आहेत, त्याच्यात काही अडचण नाही. आणि उद्या आता अजित दादा यायचे म्हणते, तर त्यांच्या पुढे बी आम्ही हेच प्रस्ताव मांडणार आहेत. आमचा मुख्य प्रश्न काय आहे की केटीवेअर बंधारा पाहिजे, बंधारा नको आहे असं नाही आमचा विषय. आम्हाला बंधारा पाहिजेच आहे, पण तो तसा पाहिजे. नाही तर मग हा ब्लास्टिंग आम्ही उडविणार आहेत. त्यांना शासनाला परवानगी मागून उडविणार आहेत. जर शासनाला परवानगी नाही आम्हाला दिली तर आम्हाला मग आमची वर्गणी करून म्हणा, कसं करून म्हणा, आम्ही उडविणार आहेत. कसं असते, बंधारा नसला तर आपल्याला अडचण येणारच. म्हणजे मी आबांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न करतो की आपल्या इथं किट्टीवेरचाच बंधारा बांधून देतो. बस मग आमची अडचणच नाही, आम्ही ती आक्रमक भूमिका घेणारच नाही. 100% गरज पडली तर आपण मुख्यमंत्र्याकडे जाऊ,
हा उद्या आणि- पालकमंत्री येणार आहे स्वतः, बरोबर. उद्या ते येणार आहेत, तर बरोबर. त्यांच्याशी पण जर संपर्क झाला तर या शेतकऱ्यांचे मत तुमच्या हो माध्यमातून 100% आपल्या गावातले धारवंटे गावाचे सरपंच असतील, पर आजूबाजूच्या गावातले लोकप्रतिनिधी असतील, हे सगळे जाऊन अजितदादांची वाटली तर आपण आबांच्या माध्यमातून भेट घेऊ, येणार आहेत या ठिकाणी. पालकमंत्री असल्यामुळं, आणि लवकरात लवकर या बंधाऱ्याचा निर्णय करू, जेणेकरून पुढच्या वेळेस हा प्रश्न आपल्याला इथं अतिवृष्टी आली तर भोगायला लागणार नाही. तुम्ही बाया बघू कालपासून हे शेतकरी तहसीलदाराच्या संपर्कात आहेत की त्यांना फोन करतात, तलाट्याला फोन करतात की तहसीलदारांनी कमीत कमी इथं येऊ जावं. कालपर्यंत त्यांचा विषय की कुठं काही माणसं अडकलेली होती, पण सकाळपासून ते आम्हाला येतोच म्हणते. सकाळपासून हे 7 वाजल्यापासून या बंधाऱ्यावर माणूस थांबलेला आहे. म्हणजे आज स्वच्छता तर करताय स्वतः. हा, पण ते तहसीलदाराचं म्हणजे यायची त्यांची इथपर्यंत इच्छा पण नाही. नाही, काल परवा काय झालेलं, रेस्क्यू मिशन असल्यामुळं त्यांना तिथंच थांबायला लागलेलं, आणि आज मी तुम्हाला शब्द देतो की आज तहसीलदार किंवा मग कलेक्टर 100% येऊन जातील, सगळी पाहणी करून जातील. नाही, कारण आणि आज जर हे जेणेकरून पुरसन नाही काढलं तर बरोबर. अजून परत पूर वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे पाणी. बरोबर. नाही, आता 30 तारखेपर्यंत आपल्याला पाऊस सांगितला जाईल, म्हणून आपल्याला काही ना काही लवकरात लवकर हे जर निर्णय लावायला लागणार. तर ते शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की मी या बंधाऱ्यावर उठणारच नाही. बर बर पूर आला तरी उठणार नाही. आबळच आवरले ते आत्महत्या करायची म्हणत ते होते बंधाऱ्यावर कालपासून. उठणार नाही म्हणते. पाऊस आला तरी उठणार नाही. तहसीलदार कमीत कमी तहसीलदारने पण इथपर्यंत यावा ना. 100% यायला होतो बस. तुम्ही बघू शकता सरकारची याबाबतची जी अनास्था आहे ती तुम्हाला या माध्यमातून शेतकरी स्वतः सांगतायत की गेले 2 दिवस झाले तहसीलदार या ठिकाणी येत नाही आहेत, आणि तहसीलदार येत नसून या ठिकाणी जर आज उद्या जर तहसीलदार येऊन या ठिकाणचं जे सगळं या बांधाऱ्यावर जे सगळं फुरसन गुंतलेलं आहे, सगळी झाडं गुंतलेली आहेत, फुरसन जर निघालं असतं तर आजही प्रवाह तिकडून जो त्यांच्या शेताच्या बाजूने अजून जमीन पडत आहे ती वाचली असती. अजूनही वेळ गेलेला नाही. प्रशासनाने याबाबतीत तातडीची उपाययोजना करून या ठिकाणी हे काही कर्मचारी पाठवून या तातडीची मदत म्हणून या ठिकाणी ह्या बंधाऱ्यावरची सगळी जी घाण आहे त्याच्यामुळे पलीकडे प्रवाह झाला आहे सिंदफणेचा, तो प्रवाह या मूळ प्रवाहाच्या दिशेने जाईल. ज्यावेळेस कधी जाईल हा प्रवाह, ज्यावेळेस हे फुरसन निघेल, ही झाडे निघतील. त्यामुळे या संपूर्ण घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आणि या शेतकऱ्याची हवालदिल परिस्थिती बघता आपण या नक्कीच गोष्टीचा आवाज शासन दरबारी नक्कीच पोचूयात. थांबतो. धन्यवाद.